नमस्कार मित्रांनो, आज 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे। 10 लाख लोकांच्या वर रुग्णांना मी उपचार दिले आहेत आणि या उपचारामधून मी काय शिकलो त्याविषयी आज मी तुमच्या समोर थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रॉपर सायंटिफिक इन्फॉर्मेशन अँड प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, जेव्हा मी 1983 किंवा 84ला प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली तेव्हा खरोखर आपल्या समाजामध्ये सेक्सॉलॉजिस्ट नावाचा शब्दही नव्हता आणि डॉक्टर पण नव्हते। कुठेतरी 2-3 हकीम वगैरे होते, ते हकीमच ट्रीटमेंट द्यायचे आणि त्याच्यामुळे मला असं कुठेतरी असं वाटलं की MBBS केल्यानंतर पण मी या क्षेत्रात निवडावा आणि लोकांची सेवा करावी। तर मित्रांनो, काय होतं की तुमच्या लोकांमध्ये समजपेक्षा गैरसमज जास्त तुमच्या डोक्यामध्ये बसलेले होते। तुम्हाला याच्या उपचाराबद्दल, याच्या माहितीबद्दल, याच्या कारणाबद्दल तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन नव्हती आणि तो सॉल्व करण्याचा मी या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। तर आज 10 लाख लोकांच्या वर मी रुग्ण तपासलेले आहेत। त्याच्यातून मी काय शिकलो की बऱ्याच समस्या ज्या आहेत या मानसिक असतात। या दोघांचे रिलेशन बरोबर प्रॉपर नसले तरी या समस्या उद्भवतात किंवा घरचं वातावरण बरोबर नसेल किंवा तुम्हाला एक छोट्या खोलीमध्ये तुम्ही 4-5 लोक राहत असाल तरी या लैंगिक समस्या उद्भवतात। कारण की जितकं तुम्हाला फ्रीडम पाहिजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करताना तेवढं जर मिळत नसेल तर या लैंगिक समस्या नक्कीच उद्भवतात। कारण की आज माझ्याकडे जे पेशंट येतात, मुंबई किंवा पुण्याला येतात, त्यांचे घरं खूप छोटे असतात। एका खोलीमध्ये 4-4, 5-5 लोक राहतात। त्यांना प्रॉपर फोरप्ले करता येत नाही किंवा त्यांना प्रॉपर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करताना पण आवाज करता येत नाही किंवा दोघांनाही पण जितकं म्हणजे वेळ पाहिजे आणि फोरप्ले करायला म्हणजे वेळ पाहिजे किंवा त्यांना म्हणजे फ्रीडम पाहिजे तो फ्रीडम मिळताना दिसून येत नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे लैंगिक समस्या उद्भवतात। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की लैंगिक समस्या खूप कॉमन झालेल्या आहेत आजच्या धावपळीच्या युगामध्ये आणि बाहेरचे स्ट्रीट फूड किंवा जंक फूड खाऊन किंवा कोल्ड्रिंकसारखे पेय पिऊन जर तुमच्या लैंगिक समस्या वाढल्या असतील तर काही काळजी करू नका। छोट्या मोठ्या गोष्टी फक्त माझे व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी चांगले सॉल्व करू शकता। कारण की चांगलं आयुष्य जगण्यासाठी मी तुम्हाला 3च गोष्टी सांगत असतो की लैंगिक समस्या जर तुम्हाला घरच्या घरी सॉल्व करायच्या असतील तर तुम्ही बाहेरचे जंक फूड किंवा खाद्यपदार्थ टाळा। घरचं आपलं चांगलं पौष्टिक जेवण करा। घरच्या जेवणामध्ये पण तेल, तूप, साखर, भात याचं एकदम कमी प्रमाण ठेवा। जास्तीत जास्त स्प्राऊट म्हणजे प्रोटीनचं प्रमाण जास्त घ्या। हे जर तुम्ही केलं तर मला वाटतं तुमच्या दोघांची हेल्थ पण बॅलन्स राहील, दोघांची हेल्थ पण मेंटेन राहील आणि जर दोघांनी आपल्या नात्यावर पण वर्क केलं तर मला वाटतं लैंगिक समस्या ह्या सॉल्वेबल असतात। त्याच्याबद्दल काही भाऊ करायची गरज नसते किंवा काळजी करायची गरज नसते। पण माझ्या 40 वर्षामध्ये मी एक गोष्ट शिकलो की लैंगिक समस्या खूप कॉमन आहेत, पण त्या लोक फक्त मेडिकलवरच्या वायग्रासारखं औषध घेऊन किंवा मित्रांचा सल्ला ऐकून अशा म्हणजे साईड इफेक्ट देणारे औषधी घेऊन स्वतःच आपलं लैंगिक आयुष्य खराब करताना आढळून येतात। तर मित्रांनो, असं न करता आजच्या स्थितीमध्ये काही न लाजता किंवा न संकोच करता जर तुम्ही तुमच्या शहरातील कोणत्याही सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेतला तर लैंगिक समस्या या घरच्या घरी फक्त काउन्सिलिंगद्वारा ट्रीटमेंट चांगलं होऊ शकतं हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि तेच प्रिन्सिपल मी माझ्या क्लिनिकमध्ये ठेवतो। कमीत कमी औषधं मी द्यायचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी औषध देऊन जास्तीत जास्त प्रॉपर काउन्सिलिंग कसं करता येईल, यांच्या दोघांमध्ये काय चुकतं आहे किंवा या माणसाकडून काय चुकतं आहे त्याच्याबद्दल मी सल्ला देऊन मी जास्तीत जास्त ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील तर केव्हाही माझ्या क्लिनिकला बिनधास्त न संकोच करता तुम्ही या, प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या आणि प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या। उगीच ऑनलाईन औषधी किंवा ऑनलाईन कन्सल्टेशनच्या भानगडीत न पडता केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये आला तर तुमचं स्वागत आहे। चांगलं ट्रीटमेंट द्यायचा मी 40 वर्षापासून प्रयत्न करीत आहे आणि करीत राहील आणि या व्हिडिओद्वारा तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल मार्गदर्शन देतच राहील। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा, जेणेकरून यूट्यूबवाल्यांनी जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना जर व्हिडिओ दाखवले तर त्यांची फसगत होणार नाही, त्यांना नॉलेज मिळेल आणि कुठं ना कुठं त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्या 4 गोष्टी घडतील हीच मी आशा ठेवून हा व्हिडिओ संपवतो। धन्यवाद मित्रांनो।